नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण भूगोलमधील प्रकरण 6 महासागरांचे महत्त्व हे प्रकरण सुरू केलेले आहे. तर त्यापुढील भाग आज आपण पाहणार आहोत. पहा पान नंबर 34 वरती आपण मिठागरे ही संकल्पना पाहिलेली आहे. मिठागरामध्ये कशा पद्धतीने मीठ निर्मिती केली जाते ते आकृतीच्या सहाय्याने पाहायचं आहे. बघा पुढील पान. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यामधून मिळत असतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून जे मासे मिळतात त्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते. समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालू असते. मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. कोणता? मासेमारी. ठीक आहे. मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. त्याचबरोबर आहार हे यामागचे मुख्य कारण आहे. मग मासे का पकडले जातात? तर खाण्यासाठी, म्हणजे आहारासाठी मासे काय केले जातात? पकडले जातात. त्यामुळे हे एक जरी कारण असले तरी सुद्धा आणखी कशासाठी समुद्र जीवांचा उपयोग होतो पहा. तर औषध निर्मिती, त्याचबरोबर खत निर्मिती आणि संशोधन इत्यादी अनेक कारणांसाठी समुद्र जीवांचा उपयोग केला जातो. म्हणजे खाण्यासाठी किंवा आहार हे मुख्य कारण आहेच. त्याचबरोबर औषध निर्मिती, खत निर्मिती आणि संशोधन यासाठी सुद्धा समुद्री जीवांचा उपयोग केला जातो किंवा ते पकडले जातात. बघा भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, त्याला शार्क असं सुद्धा संबोधलं जातं, रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यामध्ये आणखी काही प्रजातींची भर पडते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनामधून होत असतो. म्हणजे मानवाला जीवनावश्यक जी काही जीवनसत्वे आहेत त्यांचा पुरवठा कुठून होतो? तर माशांच्या सेवनातून होत असतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. बघा ज्या देशांच्या जवळपास किंवा ज्या देशांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि इतर व्यवसायांची कमतरता आहे ते देश पूर्णतः या व्यवसायावरती अवलंबून असतात, मासेमारी. ठीक आहे. उदाहरणार्थ मग कोणकोणते देश आहेत बघा असे? तर मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेटे. कोणकोणते आहेत? मालदीव, मॉरिशस आणि सेशल्स बेटे. या देशांचे जीवन किंवा जास्तीत जास्त लोक कशावरती अवलंबून आहेत? तर सागरावरती अवलंबून आहेत. बघा महासागर व हवामान ठिकाण दिलेलं आहे, त्याचबरोबर देशातील ठिकाण आणि त्या देशामध्ये असणारी कमाल तापमान सेल्सिअस मध्ये सांगितलेलं आहे, किमान तापमान सांगितलेलं आहे आणि तापमान कक्षा किती आहे. ठीक आहे. आपल्याला माहितच आहे किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान आणि कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि याच्या अनुषंगाने तापमान कक्षा काढली जाते. कशी? तर कमाल तापमान आणि किमान तापमान यामधील फरकाला तापमान कक्षा असे म्हणतात. म्हणजे यामधील फरक, जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान यामधील फरक म्हणजेच त्या ठिकाणची असणारी तापमान कक्षा होय. बघा ठिकाण दिलेलं आहे बीजिंग, चीन. देश आहे चीन. यामध्ये कमाल तापमान आहे 18.4 सेल्सिअस आणि किमान आहे 8.4 सेल्सिअस. तर तापमान कक्षा किती येते? 10. दोन्हीतला फरक म्हणजे काय करायचा आहे? वजाबाकी करायची आहे. 18.4 वजा 8.4 किती येते? 10. अशा पद्धतीने तुम्ही खाली जे दिलेले ठिकाणे आहेत त्या ठिकाणांचं काय करायचे आहे? तापमान कक्षा काढायची आहे. म्हणजे काय करायचं? कमाल तापमानातून किमान तापमान वजा करायचं म्हणजे आपल्याला त्यातील फरक मिळतो आणि तो फरक म्हणजेच काय असते? तर तापमान कक्षा असते. मी एक सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही राहिलेल्या ठिकाणांची तापमान कक्षा काढायची आहे. बघा पुढं वरील तक्त्यामध्ये 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान येणाऱ्या काही ठिकाणांचे सरासरी कमाल व किमान तापमान दिलेले आहे. त्यांचा अभ्यास करून पुढील कृती करा आणि यासाठी नकाशा संग्रहाचा वापर करायचा आहे. बघा प्रत्येक ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक काढायचा आहे.
ठीक आहे, आणि तक्त्यातील रिकाम्या रकान्यात मांडायचा आहे. ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक 10°C पेक्षा जास्त आहे ते रकाने लाल रंगाने रंगवा. म्हणजे तापमान कक्षा कशी असणार आहे? 10 पेक्षा जास्त म्हणजे तापमान कक्षा जास्त असणार आहे. उरलेले रकाने निळ्या रंगाने रंगवा व ती ठिकाणे कोणती ते सांगा. जेव्हा तुम्ही सगळ्या ठिकाणांची तापमान कक्षा काढणार आहात त्याला तुमच्या लक्षात येणार आहे. नकाशा संग्रहातून ही ठिकाणे शोधायची आहेत. कोणती ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत त्या ठिकाणाची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा. तापमान कक्षामध्ये किंवा कक्षेमध्ये फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे? ही सर्व ठिकाणे कोणत्या कटिबंधात येतात? आपल्याला माहित आहे कटिबंध, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध. तर या 3 कटिबंधापैकी कोणत्या कटिबंधात ही ठिकाणे येतात ते आपण सांगायचं आहे. स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे? फरक किती आहे? कोणती ठिकाणे महासागरापासून लांब आहेत आणि त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे? म्हणजे जी ठिकाणे महासागराच्या जवळ आहेत त्यांची तापमान कक्षा कशी आहे? जास्त आहे की कमी आहे? आणि जी ठिकाणे महासागरापासून दूर अंतरावर आहेत त्यांची तापमान कक्षा जास्त आहे की कमी आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? सर्वात तापमान कक्षा आणि सर्वात कमी तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? ठीक आहे. देश किमान व कमाल तापमानाचा स्तंभाले काढा. त्यासाठी सुयोग्य रंगसंगती वापरा. ठीक आहे. पुढे बघूया. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येते की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो. संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर सर्व ठिकाणी तापमान सारखे आढळत नाही. त्याच्यामध्ये तफावत किंवा फरक आपल्याला जाणवतो. काही ठिकाणी तापमान खूप जास्त असते तर काही ठिकाणी खूप कमी आणि काही ठिकाणी मध्यम असते. हे आपल्या लक्षात येईल. सरासरी कमाल व किमान तापमानात ही तफावत आढळते. तफावत म्हणजे फरक. हा फरक किनारी प्रदेशात म्हणजे समुद्र सानिध्यामध्ये काय असतो? कमी असतो. हा जो फरक आहे तो समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये काय असतो? कमी असतो. तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात त्याला काय म्हटलं जातं? खंडांतर्गत प्रदेश. जो प्रदेश समुद्र किनाऱ्यापासून दूर अंतरावर असतो त्याला खंडांतर्गत प्रदेश असं म्हणतात. याच्यामध्ये ती काय असते? तफावत जास्त असते. समुद्र किनारी कमी तफावत असते आणि खंडांतर्गत भागामध्ये ती जास्त असते. तर याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. ही तफावत यामध्ये फरक का आढळतो? याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशामध्ये दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. म्हणजे तफावत कमी असते, फरक कमी असतो. कुठे? तर समुद्रकिनारी भागामध्ये. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्पफोड. बघा काय कारण आहे? तर जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे काय होतं? हवेमध्ये बाष्प मिसळले जाते. त्यामुळे त्यामध्ये तफावत कशी आढळते? कमी आढळते तापमानामध्ये असणारी. आणि हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व स्वतःमध्ये साठवते. काय करते बघा? हवेतील बाष्प काय करते? जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते आणि आपल्यामध्ये साठवून ठेवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. तुम्हाला भौगोलिक कारणे त्यासाठी हा प्रश्न येतो. काय? तर समुद्र किनारी भागामध्ये तापमान सम का असते? तर त्याचं कारण आपण आता बघितले. समुद्राच्या पाण्याचे जे बाष्पीभवन होते त्यामुळे काय होतं? हवेमध्ये हे बाष्प मिसळले जाते आणि हे बाष्प काय करते? जमिनीतील उष्णता शोषून घेते आणि आपल्यामध्ये सामावून ठेवते. त्यामुळं समुद्रकिनारी भागामध्ये काय असतं? तापमान सम असते. म्हणजे फरक जास्त असत नाही. लक्षात आलं का? पहा. ठीक आहे. पुढे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण लंबरूप पडतात. तुम्ही जर पृथ्वीगोल तुमच्या डोळ्यासमोर आणला तर मी आकृतीच्या साहाय्याने सर्व समजावून सांगितलेलं आहे. पृथ्वीगोलाचा जर विचार केला तर मध्यभागी कोणता प्रदेश येतो? विषुववृत्तीय प्रदेश. या प्रदेशामध्ये सूर्याची लंबरूप किरणे समजा
मध्यभागी जो हा भाग आहे, हा जो काय आहे विषुववृत्तीय प्रदेश, तर सूर्याची किरणे लंबरूप ह्या भागामध्ये जास्त पडतात, विषुववृत्तीय भागामध्ये. तेव्हा काय होतं बघा, त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते, कारण सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या उलट ध्रुवीय प्रदेशात, म्हणजे कुठे तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे जे दोन ध्रुवीय प्रदेश आहेत, या भागामध्ये काय होतं, तापमान कमी असतं, त्यामुळे जमीन व पाणी शीत राहते, कारण सूर्यकिरणे त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. त्यामुळे इथं जमीन आणि पाणी कसे असते, थंड असते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. मग बघा, जमिनीला लागून जे वातावरण असतं, हवेचं आवरण असतं, हे सुद्धा तापण्याचं प्रमाण कसं असतं, कमी जास्त. ज्या भागामध्ये उष्णता जास्त, तेथील वातावरण कसं असणार आहे, उष्ण. आणि ज्या भागामध्ये सूर्यकिरण पोहोचू शकत नाहीत, तेथील वातावरण कसं असणार आहे, नॅचरली शीत असणार आहे, कारण सूर्यकिरणे किंवा सूर्याची उष्णता तिथं मिळत नाही. परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळेच वारे वाहतात. आपण बघितले बघा बाळांनो, पृथ्वीवरती काय असतात, वायुदाब असतो, हवेचा दाब असतो, आणि त्याचं प्रमाण कसं असतं, कमी जास्त असतं. सर्व ठिकाणी हवेचा दाब सारखा असत नाही, तो असमान असल्यामुळंच वारे वाहतात. अशी कल्पना करा, पृथ्वीवर सर्वत्र हवेचा दाब सारखा आहे, तर वारे वाहणार आहेत का, नाही. वारे कधी वाहतात, जेव्हा या दोन्हीमध्ये फरक असतो, जास्त वायुदाब आणि कमी वायुदाब निर्माण झाला की वारे वाहतात. आणि वारे नेहमी कसे वाहतात, जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे वारे वाहत असतात. हे तफावत असल्यामुळेच वारे वाहण्याची क्रिया होत असते. त्यांनाच ग्रहीय वारे असे म्हणतात. वायुदाबातील फरकामुळे जे वारे वाहतात, या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे संबोधतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे वारे उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजे बघा, दोन्हीची विरुद्ध क्रिया आहे. काय करत बघा, पुन्हा एकदा, उष्ण आणि शीत हे दोन वाऱ्यांचे काय आहेत, प्रवाह आहेत. तर उष्ण वारे नेहमी कुठे वाहतात, उष्ण वारे कुठे असणार आहे, विषुववृत्ताजवळ, कारण येथील वातावरण किंवा तापमान उष्ण आहे. त्यामुळे इथून वारे कुठे वाहतात, ध्रुवीय प्रदेशाकडे. ते कसे असणार आहे, उष्ण प्रवाह. ठीक आहे, हे पण उष्ण असणार आहे, उष्ण प्रवाह. हे कुठे वाहतात, उष्ण प्रवाह नेहमी इथून शीत प्रदेशाकडे वाहतात. तर या उलट शीत प्रवाह कुठून कुठे वाहतात, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. यांना काय म्हटलं जातं, उष्ण प्रवाह. लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न असतो. दोन्हीची विरुद्ध दिशा लक्षात ठेवा. उष्ण सागरी प्रवाह उष्ण भागाकडून शीत भागाकडे वाहतात, आणि शीत प्रवाह शीत प्रदेशाकडून कुठे वाहतात, हे जे आहे ते कसे आहेत, शीत आहे, कारण हे थंड भागातून वाहतात, म्हणून यांना शीत प्रवाह असं म्हणतात. पुढं, म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहत असतात. म्हणजे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे आणि विषुववृत्ताकडून पुन्हा ध्रुवीय प्रदेशाकडे असे प्रवाह वाहत असतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. ठीक आहे, उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागांचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशांकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागांचे तापमान कसे करतात, उबदार करतात. आकृती 5.6 चा अभ्यास करताना हे आपण पाहिलेले आहे. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. महासागर काय करतात, जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणावर होत असते. बघा,
विस्तार जास्त आहे, त्यामुळे महासागराच्या पाण्याची वाफ सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते। ही क्रिया सतत सुरू असते, काही वेळेला झाली पुन्हा ती क्रिया थांबली असं होत नाही, तर ही पाण्याची वाफ होण्याची जी क्रिया आहे ही सतत सुरू असते। त्यापासूनच पृथ्वीवर पाऊस पडतो। कशामुळे? या क्रियेमुळे। आणि पाऊस म्हणजेच पर्जन्य। महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे। पर्जन्याचे पाणी नदी नाल्यांद्वारे शेवटी महासागरालाच जाऊन मिळते किंवा महासागरामध्ये मिसळते। म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात आणि सांगता म्हणजे शेवट हे सुद्धा कुठं होतं? महासागरातच होतो। म्हणजे पर्जन्याची सुरुवात आणि शेवट दोन्ही कुठे होतं? तर महासागरामध्येच होते। माहित आहे का तुम्हाला? सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते। समुद्र सानिध्य लाभल्यामुळे तेथील हवामान सम असते, त्यामुळे अशा भागात लोकसंख्येची घनता काय असते? अधिक असते, जास्त असते। हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भागात मानव नेहमी आकर्षित करत आलेला आहे। बघा, हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, अनेक घटक मिळतात आपल्याला, त्याचबरोबर विविध प्रमाणात, विपुल प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला खाद्य मिळते। यामुळे सागरी किनारी भाग जो आहे तो मानवाला काय करतो? आकर्षित करत आलेला आहे। ठीक आहे, तर झालेला भाग तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे। राहिलेला शेवटचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।